नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी साडी आणि सगळा शृंगार घेऊन पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये आलेली असते. तर आता काव्य म्हणते की ताई तू हे काय करतेस. त्यावर आता नंदिनी म्हणते की आज वटपौर्णिमेचा व्रत आहे आणि मी वटपौर्णिमेचा व्रत जीवासाठी करते आणि वडाची पूजा करायला आता मला जायचं आहे, तू येणार आहेस का. त्यावेळेस मात्र आता काव्य नकार देते. तर आता हे सगळं बघून पार्थला खूपच वाईट वाटतं. तर इकडे तयार झाल्यानंतर नंदिनी आता घराबाहेर पडणारच असते की मात्र तिला दिसतं की काव्या ही खूपच रडत आहे. त्याचमुळे नंदिनी ही आता काव्याची समजूत काढू लागते की अगं मला माहिती आहे हे तू सगळं माझ्या काळजीपोटी केलं. शेकोटीजवळ उभी असताना तूच जीवांना विचारत होती ना त्या टॅटो मागचं सत्य. खरं तर काव्या तुला हे करायला नको होतं. जीवांनी विश्वासात घेऊन मला ते सत्य सांगितलं होतं आणि मी ते तुला सांगितलं. आणि आमच्या दोघांमधील हा खाजगी प्रश्न तू जीवांना विचारला म्हणूनच ते अस्वस्थ झाले. आणि तू विचार करतेस का जर त्या टॅटूबद्दल तू त्यांना विचारलं तर त्याने तो टॅटूच संपवून टाकला म्हणजे ते माझ्यावर किती प्रेम करत असतील. आणि काव्या तू तुझ्या डोक्यातून तो गैरसमज काढून टाक की त्या मुलीवर त्यांचं अजूनही प्रेम असेल. जर जीवांचं त्या मुलीवर अजूनही प्रेम असतं तर ते तो टॅटू कधीच मिटवू शकले नसते. तर आता नंदिनीचे हे शब्द एका चाकूप्रमाणे काव्याच्या हृदयावर लागत असतात. तर आता काव्याला खूपच गिल्ट होत असतं आणि ती मोठमोठ्याने रडत असते. त्यावर नंदिनी म्हणते की बस कर काव्या, अजून तू स्वतःला किती दोष देणार आहेस. त्यावर काव्य म्हणते की अगं ताई तुला नाही समजणार की माझा गिल्ट किती मोठा आहे.